फायनान्स कंपनीच्या वसुली प्रतिनिधींच्या डोळ्यात मिरची पूड फेकून लूटमार करणाऱ्या टोळीतील 3 सदस्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं अटक केली, तर कौटुंबिक आर्थिक अडचणीला कंटाळून लूट केल्याची कबुली आरोपींनी दिली। या संदर्भात भारत फायनान्सच्या दत्तापूर शाखेचा कर्मचारी आदित्य दांडगे यानं 25 एप्रिल रोजी दत्तापूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती। त्यानुसार तो 25 एप्रिलला दुपारी मोटरसायकलनं मंगरुळ दस्तगीरहून धामणगाव रेल्वेला जात होता। यावेळी त्याच्या पाठीमागून पल्सर गाडीवर आलेल्या 2 व्यक्तींनी त्याच्या डोळ्यात मिरची पूड टाकून त्याच्या जवळील भारत फायनान्स कंपनीची बॅग लंपास केली। या बॅगमध्ये 2,79,000 रुपयांची रोकड होती। याशिवाय कंपनीचा टॅब, बायोमेट्रिक मशीन असा एकूण 2,91,335 रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी पळवून नेला आहे। दरम्यान पोलिसांनी सचिन उर्फ शिवा वासुदेव सोळंके आणि त्याचा भाऊ ज्ञानेश्वर उर्फ ज्ञानू वासुदेव सोळंके यांना गावातील ऑटोरिक्षा थांब्यावरून अटक केली। त्यांनी उडवाउडवीची उत्तर दिली, मात्र त्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली। याशिवाय या चोरीत त्यांनी त्यांचा चुलत मामा कार्तिक पवार याचीही मदत घेतल्याची कबुली केली, तर उधारीचे पैसे फेडण्यासाठी आणि कौटुंबिक कामासाठी पैशांची गरज असल्यामुळे चोरी केल्याची त्यांनी कबुली दिली आहे।